नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या अशा उंच डोंगरावरती घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी शिलाहार राजा भोज दुसरा यांनी प्राचीन विशाळगड बांधला। आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 रोजी आदिलशाहांना हरवून हा गड स्वराज्यामध्ये सामील करून गडाचा विस्तार केला आणि गडाचे नूतनीकरण केले। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशाळगडाच्या चारी बाजूने 4 देव आहेत आणि ते गडाचे रक्षण करतात, हे देखील आपल्याला बघायचे आहे। गडाच्या डाव्या साईडला एक प्राचीन गुहा आहे। त्या गुहेमधून राजे आणि मावळे गडावर कसे यायचे आणि गडावरून खाली कसे जायचे, जे पण शत्रूंना अंदाज न लागता अशी गुहा जी शत्रूंना चकमा देत होती, ती पण आपल्याला बघायची आहे। आणि गडाच्या उजव्या साईडला राजांच्या काळामध्ये बांधलेली शिवकालीन पूल पण आहे। त्या पुलावरून पाणी कड्यामध्ये पडते। कड्याच्या एका टोकावरती हे पूल कसे बांधण्यात आले हे देखील बघायचे आहे। आणि पावनखिंड रणसंग्राममध्ये पराक्रम करून शत्रूंना हरवून स्वराज्य निर्माण करणाऱ्या बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे अशा शूरवीरांच्या समाधी या गडावर आहेत। त्यांचे दर्शन पण आपल्याला घ्यायचे आहे। हा गड सह्याद्रीच्या उंच डोंगरावरती असल्यामुळे आपल्याला इथला सुंदर व्ह्यू बघून मनाला एक वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो। तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल सह्याद्रीच्या उंच डोंगरावरती असलेला विशाळगड किती विशाल आहे, नावाप्रमाणेच भव्य आहे। या गडावर अनेक प्राचीन मंदिरे आणि प्राचीन वास्तू पण आपल्याला बघायच्या आहेत। आता आपण सह्याद्रीचा डोंगर चढून गडावर प्रवेश करूया। वरती जाण्यासाठी दगडी पायरी आणि लोखंडी पायऱ्यांचा सहारा आपल्याला घ्यावा लागतो। गडावर अनेक प्राचीन तोफा पण आपल्याला बघायला मिळू शकतात। तर चला मित्रांनो, आता आपण गडावर चढायला सुरुवात करूया। या पुलावरून आता गडाच्या दिशेने मी प्रवास सुरू केलेला आहे। गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी येते। वरती जाण्यासाठी आपल्याला दगडांच्या पायऱ्या, लोखंडी पायऱ्यांचा सहारा घ्यावा लागतो। वरती पर्यटक जात आहेत, तुम्ही बघू शकता। हा गड खालीन असा दिसतो। गडाचा व्ह्यू आणि नजारा बघण्यासारखा आहे। पुलावरून खालचा व्ह्यू आपल्याला असा बघायला मिळतो। सर्वत्र सह्याद्री पर्वतरांगा आणि सह्याद्री पर्वतरांगांच्या वरती असलेला हा खेळणा म्हणजे विशाळगड। वरती जाण्यासाठी 2 ऑप्शन आहेत। तुम्ही शिड्यांचा पण सहारा घेऊ शकता किंवा या साईडने एक वाट जात आहे, त्या वाटेने पण किल्ला बघत बघत तुम्ही जाऊ शकता। वरती गेल्यानंतर आपल्याला किल्ल्याचे प्रवेशद्वार बघायला मिळते। त्या प्रवेशद्वारमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतरच आपल्याला विशाळगडावर असलेल्या प्राचीन वास्तू आणि मंदिरे बघायला मिळतात। तुम्ही विचार करा, सह्याद्रीच्या उंच डोंगरावरती हे मोठमोठे दगड कुठून आणले असतील, ह्या भिंती एवढ्या मोठ्या दगडांनी कशा बांधल्या असतील, हे सर्व विचार करण्यासारखे आहे। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असे गड किल्ले दगड खालून नेऊन बनवत नव्हते, तर डोंगराच्या वरतीच दगडाची खाण निर्माण करून, म्हणजे दगड फोडत फोडत त्यांचा उपयोग किल्ल्याच्या बांधणीसाठी केला जात होता। मित्रांनो, विशाळगडवरती चढणे सोपे नाही। खालून वरती पूर्ण चढ आहे आणि चढाने दगडी पायऱ्या आहेत। हा सर्व प्रवास मी उन्हामध्ये पूर्ण करून गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलेलो आहे। प्रवेशद्वाराजवळ पोचल्यानंतर मला एक प्राचीन तोफ बघायला मिळाली। एक तोफ साबूत आहे आणि एका तोफीचे 2 तुकडे झालेले आहेत। हे सर्व कसे झाले हे आता आपण बघूया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता विशाळगड सह्याद्री पर्वत रांगेंच्या मधोमध आहे आणि ह्या रांगेंचा व्ह्यू किती सुंदर आहे तुम्ही बघा। आणि खाली तुम्हाला रोड दिसत असेल, तिथून वरती गडावर मी चालत आलेलो आहे। आणि मी तुम्हाला म्हटलं होतं, इथून पुढे गडावर असलेल्या प्राचीन वास्तू आणि प्राचीन अवशेष आपल्याला बघायला मिळतात। सर्वप्रथम या ठिकाणी मला 2 तोफी दिसलेल्या आहेत। त्यामधील एक तोफ दोन्ही भागामध्ये अलग झालेली आहे। ही लोखंडी तोफ आहे आणि ही कशी तुटली याचा अनुभव आपल्याला नाही, पण तुम्हाला काय अंदाज येत असेल की ही लोखंडी तोफ तुटणे शक्य नाही, तरी सुद्धा ही दोन्ही भागामध्ये कशी तुटली
याचे काय कारण असू शकते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि समोर आणखी एक लांब आणि लोखंडी तोफ बघायला मिळते जी बुरुजाच्या वरती सेट केलेली आहे बघा. म्हणजे दुश्मनांच्या वरती मारा इथून केला जात होता. मागून ही तोफ अशी दिसते आणि दुसऱ्या साईडवरून ह्या तोफेचा व्ह्यू आपल्याला असा बघायला मिळतो. आता आपण तोफेचे होल बघूया जिथून दारुगोळा बाहेर फेकला जात असे. त्यामुळे आतमध्ये तोफ किती खोल आहे हे आपल्याला समजेल. बघू शकता तुम्ही तोफ समोरून कशी आहे आणि यामधून मोठमोठे दारुगोळे समोर असलेल्या खोल दरीमध्ये फेकले जात होते. म्हणजे दुश्मन समोरूनच गडावरती आक्रमण करत असणार. आता आपल्याला इथून पुढे चालत गडाच्या प्रवेशद्वारच्या दिशेने जावं लागणार आहे. समोर तुम्हाला गडाचे प्रवेशद्वार दिसत असेल. त्या ठिकाणी भगवा झेंडा फडफडत आहे आणि म्हणत आहे, मावळ्यांनो तुम्ही ह्या गडावरती या. आणि माझे राजे ह्या गडावरती कसे राहिले होते आणि ह्या गडावरून राजांनी कशा लढाई लढल्या याचा अनुभव करून घ्या. हे दगड पण आपल्याला महाराजांचा भास करून देतात. राजे या प्रवेशद्वारमधून गडावर एंट्री करत असणार. बघा दगडामध्ये बनवलेले विशाळगडचे प्रवेशद्वार. त्यासाठी आपल्याला आणखी पुढे जाऊन या प्रवेशद्वारमधून आतमध्ये एंट्री करावी लागणार आहे. इथला व्ह्यू बघण्यासाठी अतिशय सुंदर आणि मस्त आहे. या प्रवेशद्वारच्या समोर आल्यानंतर आपल्याला खोल दऱ्या पण बघायला मिळतात. बघू शकता खायली तटबंदी आपल्याला इथून अशी बघायला मिळते आणि हे गडाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारचे बांधकाम कसे आहे तुम्ही बघा. काळ्या पाषाणाला तोडून हे प्रवेशद्वार बनवलेलं आहे. आणि राजांच्या काळामध्ये पण कलाकारांच्या हातामध्ये एक सटीक कला होती. त्यांनी अशी सुंदर प्रवेशद्वार निर्माण करून गडाला एक सुंदर नजारा अनुभवून दिला. बघा आतमध्ये जाताना आपल्याला वरती ही नक्षीकला बघायला मिळते. या गडाच्या प्रवेशद्वारच्या दरवाजावरती 2 दरवाजे आहेत म्हणजे 2 कमानी आहेत. दुसऱ्या कमानीमधून आपण आतमध्ये जाऊया. इथून पुढे आपल्याला आता गडावर असलेल्या प्राचीन वास्तूंचा अनुभव अनुभवायला मिळणार आहे. या ठिकाणी झेंडा लावण्यासाठी बनवलेले आहे. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. या प्रवेशद्वारच्या डाव्या साईडला आपल्याला एक क्रेन बघायला मिळते. म्हणजे या गडावरती कोणतेही सामान या क्रेनने आणले जाते. वरती येण्यासाठी कोणताही रोड नाही आणि शिड्यावरून डोक्यावरून सामान आणणे शक्य नाही. त्यामुळे या आधुनिक जगामध्ये माणसे या क्रेनचा उपयोग सामान वरती आणण्यासाठी करतात. आता आपण या क्रेनच्या जवळून सह्याद्री डोंगराच्या कडेकडेने पुढे जाऊन गडाच्या खाली पोहोचूया, ज्या ठिकाणी आपल्याला देवीचे मंदिर आणि एक गुहा बघायला मिळते. मित्रांनो गडावर असलेले गडरक्षक नरसोबा मंदिराजवळ मी पोहोचलेलो आहे. या ठिकाणी जाऊन आपण नरसोबाचे दर्शन घ्यायचे आहे. गडावर असलेले हे नरसोबा मंदिर विशाळगडच्या प्रवेशद्वारपासून पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते. आतमध्ये देवाची मूर्ती काळ्या पाषाणामध्ये बनवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या ठिकाणी नरसोबाचे दर्शन घेऊन सर्व काही लढायांची हालचाल केली जात असे. ओम नमः शिवाय. सर्वमंगल मांगल्ये श्री सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. तुम्ही भगवंताचं दर्शन घेऊ शकता. आणि आतमधून ह्या मंदिराचे बांधकाम कसे केलेले आहे हे देखील बघू शकता. हे सर्व एकदम अनुभव देऊन जाणारे बांधकाम आहे. दगडावर दगड कसे रचलेले आहेत आणि चुन्यांचा वापर कसा केलेला आहे तुम्ही बघू शकता. हे सर्व काही बघण्यासाठी तुम्हाला गडावर नक्की यावं लागेल, कारण राजांचे गड बिना बघता आपल्याला समजत नाहीत. हे दगडामध्ये बांधलेलं बांधकाम अनेक वर्ष आहे तसे मजबूत आणि टिकाऊ आहे. आपण आता दर्शन घेतलेलं आहे. आता पुढचा प्रवास आपण सुरू करूया. गडाच्या डाव्या साईडला आता मी पोहोचलेलो आहे. समोर तुम्हाला वाघजाई देवीचे मंदिर दिसत असेल. ही देवी गडाच्या डाव्या साईडचे पूर्ण रक्षण करते. मंदिराच्या बाहेर आपल्याला काही प्राचीन शिळा बघायला मिळतात
आणि आतमध्ये देवींच्या प्राचीन मूर्त्या पण बघायला मिळतात. इथून पुढे आपल्याला गडाचे डावे तटबंदी पण बघायला मिळतात, म्हणजे डाव्या साईडला असलेल्या तटबंदी बघू शकता तुम्ही. हे मंदिर कसे आहे, या ठिकाणी असलेले प्राचीन मंदिराचे अवशेष सध्या पडलेले आहेत, त्यामुळे नंतर वरती छत वगैरे बनवलेलं आहे. वाघजाई देवी मंदिर, मंदिराच्या बाहेर हे दगडांचे प्राचीन अवशेष आपल्याला बघायला मिळतात, बघू शकता तुम्ही. आणि यांचं काय नाव आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. बघा या ठिकाणी पण आहेत. हे बघून आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. आतमध्ये ही भिंत तुम्हाला दिसत असेल, हे प्राचीन मंदिराचे अवशेष आहेत, म्हणजे राजांच्या काळामध्ये असलेले हे मंदिर आता आपल्याला थोडेच बघायला मिळते. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला 3 देवींच्या मूर्त्या बघायला मिळतात आणि लहान आणखी 2 मूर्त्या बघायला मिळतात. वाघजाई देवीच्या नावानं चांग भलं, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. बघू शकता तुम्ही. या साईडला पण ही दगडामध्ये बनवलेली एक कलाकृती आहे, म्हणजे काय आहे मला माहीत नाही, पण मी दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही देखील दर्शन घ्या. सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव. विशाळगडच्या दक्षिणी तटबंदी आणि दक्षिणी बुरुजाजवळ मी पोहोचलेलो आहे. या बुरुजापासून चालत चालत आपल्याला गुहेंच्या दिशेने जावं लागणार आहे. मित्रांनो, विशाळगडच्या दक्षिणी बुरुजाजवळून तटबंदीने चालत चालत फायनली मी गुहेच्या जवळ पोहोचलेलो आहे. आता ह्या काळ्या सह्याद्रीच्या दगडामध्ये खोदलेली ही प्राचीन गुहा आपण आतमध्ये जाऊन बघूया. बघा दगडाला कसा पोखरत आतमध्ये नेलेला आहे. गुहेमध्ये प्रवेश करताना आपल्याला वाकत पुढे जावं लागते, कारण गुहेचे प्रवेशद्वार लहान आहे आणि आतमधून ही गुहा म्हणजे वरती कमानीसारखा आकार आहे आणि साईडने चौकोनी आहे. अशी सुंदर सटीक ही गुहा खोदण्यात आलेली आहे. मी आता पुढे सरकत सरकत वाकत निघालेलो आहे आणि गुहेच्या आणखी आतमध्ये आल्यानंतर आपण या गुहेमध्ये उभे राहू शकतो. एवढी उंच ही गुहा आहे आणि गुहेमध्ये आल्यानंतर आवाज घुमत आहे. आता आपण सर्वप्रथम व्यवस्थित लक्ष देत या गुहेमध्ये पुढे पुढे जायचे आहे. या गुहेच्या आतमध्ये 3-4 दरवाजे पण असू शकतात, आणखी काही वाटा पण असू शकतात, ते देखील आपल्याला बघायचे आहे. आणि ही गुहा कशी खोदण्यात आलेली आहे त्याच्या निशाणी, चिन्नी आणि हातोडींच्या निशाणी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत असतील. आणि या गुहेमध्ये वटवाघळा आहेत, बघू शकता तुम्ही. ह्या वटवाघळा या गुहेमध्ये आपले घर बनवून राहतात. माणसांपासून दूर एकांतात ह्या वटवाघळा या गुहेमध्ये राहतात. त्यामुळे ह्या वटवाघळा पण आपल्यावर अटॅक करू शकतात. त्यामुळे व्यवस्थित पुढे आपण जाऊया. आणि यांनी ह्या गुहेमध्ये कसा सहारा घेतलेला आहे हे सर्व काही तुम्ही बघू शकता. आणि आणखी पुढे आल्यानंतर मित्रांनो, या गुहेमध्ये माती पडलेली आहे. ही माती जर नसती तर आपण या गुहेच्या आणखी आतमध्ये जाऊन गडाच्या आतमध्ये कसा प्रवेश केला जात होता हे बघू शकलो असतो. पण ही माती काढणे गरजेचे आहे. आणि माझी शासनाला रिक्वेस्ट आहे की या ठिकाणी येऊन या गुहेतील माती तुम्ही काढा, या गुहेची सुधारणा करा आणि गुहा आतमध्ये कुठंपर्यंत गेलेले आहे हे बघा. त्यामुळे या ठिकाणी भरपूर पर्यटक येतील आणि ह्या विशाळगडाचे नाव इतिहासामध्ये आहेच पण जगामध्ये पसरेल. बघा आतमधून जेव्हा आपण बाहेर बघतो तेव्हा गुहेचा नजारा आपल्याला असा बघायला मिळतो, किती लांबपर्यंत ही गुहा पसरत गेलेली आहे. मित्रांनो, वाघजाई देवीचे दर्शन घेऊन मी सह्याद्री डोंगराच्या कडेकडेने चालत पुढे आलो तेव्हा ठिकाणी मला रामेश्वरचे प्राचीन मंदिर दिसले, जे विशाळगडाच्या दक्षिणी बुरुजापासून पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते. आता आपण मंदिरामध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घेऊया. आणि मंदिराच्या समोर एवढ्या उंच डोंगरावरती पण पाण्याचा स्रोत आहे. या ठिकाणी पाणी भरपूर आहे. हे पाणी पिऊन आपण भगवंताचं दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता डोंगरामधून हे पाणी एकदम थंड बाहेर येत आहे. हे पाणी आता मी प्यायलेलो आहे. आणि या ठिकाणी रामेश्वर मंदिराचा बोर्ड आहे आणि खाली
काळ्या पाषाणामध्ये बनवलेलं हे प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळते. मंदिरामध्ये पुजारी पूजा करत आहेत. आता आपण त्यांच्याजवळ जाऊन मंदिराविषयी थोडी माहिती पण जाणून घेऊया आणि भगवंताचं दर्शन पण घेऊया. बघा, हे मंदिर बाहेरून काळ्या पाषाणामध्ये बांधण्यात आलेलं आहे आणि मंदिराचा कळस नंतर मेंटेनन्स करून तयार केलेला आहे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. बघा, मंदिराच्या चारी बाजूने सर्वत्र पाण्याचे पाझर आहेत. एकदम मस्त अनुभव आहे आणि मंदिराच्या बाहेर एक हुंबराचे झाड देखील आहे. ज्या ज्या ठिकाणी शंकराचं वास्तव असतं त्या त्या ठिकाणी हुंबूर पिंपळ उगवतात. आतमध्ये पुजारी पूजा करत आहेत. नमस्कार मामा. नमस्कार. पूजा झाली? पूजा झाली की. मंदिराविषयी थोडी माहिती सांगताय का? सांगतो की. म्हणजे मंदिर कधी स्थापन केलं, ही पिंड वगैरे? पूर्वीचे हे मंदिर पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून. हो. आणि ही स्वयंभू पिंड आहे का? स्वयंभू. ओके ही स्वयंभू पिंड आहे. हे मुजलं होतं काही काळात. ओके. मग आम्ही इथे पाण्याला येत असताना लहान होतो. हा ते वरती शिखर जेवढा दिसत होता. हा. मग नंतर वरनं मोकळं केलं आम्ही खाली. हे सापडलं. मग हे सापडल्यानंतर मग आजूबाजूला भोवतीने साफ करीत मोठे केले. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल, हे मंदिर मातीमध्ये पूर्ण मुजले होते आणि स्वयंभू पिंड तुम्ही बघू शकता आणि भगवंताचं दर्शन घ्या. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजेंदहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमानी. आणि मंगलमय मंदिर आणि आतमधून दगडांचे बांधकाम. आतमधले बांधकाम कसे आहे बघा, दगडावर दगड कसे रचलेले आहेत. आणि मामाने आपल्याला सांगितलं, भगवंताने स्वतः या ठिकाणी माणसांना दर्शन देऊन हे मंदिर ओपन करायला सांगितलं आणि आतमध्ये मातीच्या आतमध्ये हे मंदिर सापडलं. भगवंताचा चमत्कार म्हणावं लागेल. मामा, छान माहिती दिली, धन्यवाद. हर हर महादेव. मित्रांनो, विशाळगडाच्या दक्षिणेचे संरक्षण रामेश्वर भगवान करतात. त्यांचे दर्शन घेऊन आपण पुढे येऊन आता टकमक टोकाजवळ पोहोचलेलो आहे. असे टोक, तिथून उंच सह्याद्री पर्वत रांगा बघायला मिळतात. आपण आता या बोर्डच्या दिशेने, मग या ठिकाणी लिहिलेलं आहे टकमक टोक. टकमक टोकडे जाणारा हा मार्ग आहे. या पायवाटेने पुढे जाऊन टकमक टोकाजवळ पोहोचून तिथले सुंदर व्ह्यू कॅप्चर करूया. समोर असलेल्या डोंगराच्या कपाडीने आपण पुढे पुढे आलो. रामेश्वरचे दर्शन घेऊन आता टकमक टोकाच्या पॉईंटच्या दिशेने निघालेलो आहे. टकमक टोक म्हणजे डोंगराचा असा पॉईंट, तिथून सह्याद्री डोंगराचे सुंदर व्ह्यू बघायला मिळतात. आणि या टोकाला कडे लोट असे देखील म्हटले जाते. म्हणजे पूर्वी कोणी गलत्या केल्या, काही चुका केल्या, महिलांच्यावर अत्याचार केले किंवा कोणत्या शत्रूला पकडलं आणि त्याने खूप गलत्या केल्या असतील, तेव्हा त्यांना इथून खाली ढकलून दिले जात असे. बघू शकता तुम्ही, या टकमक टोकाजवळ पोचल्यानंतर इथला व्ह्यू किती सुंदर आहे. खोल दऱ्या, उंच सह्याद्री पर्वत, खाली किती खोल दरी आहे बघा. चुकून जर पाय घसरला तर खाली माणसांची बॉडीचे पार्ट पण राहणार नाहीत, एवढ्या खोल दऱ्या आहेत. आणि समोर सह्याद्रीचे उंच पर्वत. हा नजारा उन्हाळ्यात एवढा सुंदर आहे तर पावसाळ्यात किती सुंदर असू शकतो. मित्रांनो, टकमक टोकापासून चालत चालत आता मी पंतप्रतिनिधी वाड्याच्या जवळ पोहोचलेलो आहे. या वाड्याच्या जवळ अर्धचंद्राकार विहीर आणि एक गुप्त विहीर देखील बघायला मिळते. हे सर्व आता वाड्यामध्ये जाऊन बघूया आणि पंतप्रतिनिधी वाडा कसा आहे याचा अनुभव देखील करून घेऊया. त्यानंतर आपल्याला गडाच्या उजव्या साईडला जाऊन शिवकालीन पूल आणि शूरवीरांच्या समाधी देखील बघायच्या आहेत. मित्रांनो, विशाळगडच्या मागच्या साईडला असलेल्या पंतप्रतिनिधी वाड्याजवळ आता मी आलेलो आहे आणि या वाड्यामध्ये मी प्रवेश करत आहे. प्रवेश करताना आपल्याला डाव्या साईडला एक असा मार्ग बघायला मिळतो. ह्या मार्गाने खाली गेल्यानंतर आपल्याला एक चौकोनी गुप्त विहीर देखील बघायला मिळते. गुप्त म्हणजे ती वरून थोडी सर्व काही दिसत नाही, त्यासाठी आपल्याला त्या मार्गाने खाली जाऊन ती चौकोनी विहीर बघावी लागते. आतमध्ये जाण्यासाठी दगडांचा असा मार्ग बनवलेला आहे. ह्या मार्गाने खाली गेल्यानंतर आपल्याला अजून पुढे जावे लागते आणि दुसरी कमानी
पार करून जेव्हा आपण खाली जातो तेव्हा आपल्याला चौकोनी विहीर बघायला मिळते. या ठिकाणी इथले नागरिक या विहिरीतील पाणी पिण्यासाठी यूज करतात. बघू शकता तुम्ही, ही आहे चौकोनी विहीर. विहिरीचे बांधकाम कसे आहे बघा. काळ्या पाषाणामध्ये विहीर बांधण्यात आलेली आहे आणि साईडचे अवशेष थोडे पडल्यामुळे तुम्हाला हा व्ह्यू असा बघायला मिळत असेल. पण जेव्हा आपण वरून बघतो तेव्हा ही एकदम चौकोनी विहीर आपल्याला बघायला मिळते. विहिरीचे पाणी थोडे काळसर जरी असले तरी एकदम गार आणि स्वच्छ आहे. चौकोनी विहीर बघून बाहेर आल्यानंतर आपण ह्या पंतप्रतिनिधी वाड्यामध्ये प्रवेश करतो. वाड्याचे काही अवशेष तुम्हाला बघायला मिळत असतील. वाड्यांच्या भिंती पडलेल्या आहेत, त्यामुळे पूर्ण वाडा आपण बघू शकत नाही, पण काही भिंतींचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. हे सर्व काळ्या दगडामध्ये कसे बांधण्यात आलेलं आहे हे तुम्हाला बघायला मिळत असेल. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ह्या किल्ल्याचे संरक्षण केले पाहिजे. या ठिकाणी सर्वत्र आपल्याला कचरा बघायला मिळतो, कुठेही स्वच्छता नाही आणि किल्ल्यांचे बांधकाम पुन्हा बांधले पाहिजे. असे किल्ले या स्वराज्यामध्ये आपल्याला भरपूर बघायला मिळतात. पण महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करते मला समजत नाही, कारण ह्या किल्ल्यांचे संरक्षण करणे आपले काम आहे. आणि समोर असलेल्या दरवाजामधून जेव्हा आपण खाली जातो तेव्हा आपल्याला अर्धचंद्र आकार विहीर देखील बघायला मिळते. हे सर्व आपल्याला खाली जाऊन बघावं लागणार आहे. बघू शकता तुम्ही समोर ही अर्धचंद्र आकार विहीर आहे, ही देखील आपल्याला बघायची आहे. या ठिकाणी राहणारी माणसे ह्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी यूज करतात. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी एक बोर्ड पण लावलेला आहे, अर्धचंद्र विहीर. म्हणजे ह्या विहिरीचा आकार अर्ध्या चंद्रासारखा आहे. त्यासाठी आपल्याला वरून सर्व काही बघावं लागणार आहे. वरून पाणी जरी हिरवं दिसत असले तरी पाणी स्वच्छ आहे आणि पिण्यायोग्य आहे. ह्या विहिरीचा आकार अर्ध्या चंद्रासारखा कसा बनवलेला आहे हे तुम्ही बघा. विहिरीचे बांधकाम काळ्या पाषाणामध्ये बांधण्यात आलेलं आहे आणि अर्धा चंद्राचा आकार वर देण्यात आलेला आहे. खाली जरी विहीर गोल असली तरी वर अर्ध्या चंद्रासारखी आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, गडावर पोचल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं विशाळगडाच्या चारही कोण्याचे संरक्षण देव करतात. समोर नरसोबा देव संरक्षण करतात, त्यांचे दर्शन घेऊन डाव्या साईडला असलेल्या वाघजाई देवीचे दर्शन घेतलं, मागच्या साईडला रामेश्वर भगवंताचं दर्शन घेतलं. आता आपण उजव्या साईडच्या असलेल्या मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे. या ठिकाणी कोणते देव आहेत आणि हे उजव्या साईडच्या किल्ल्याचे संरक्षण करतात हे प्रत्यक्षात तिथं जाऊन आपण दर्शन घेऊन बघायचं आहे. किल्ल्याच्या उजव्या साईडला अमृतेश्वर भगवान शंकराचे मंदिर आहे. या मंदिराजवळ मी पोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही हे मंदिर काळ्या पाषाणामध्ये बांधण्यात आलेले मंदिराची तटबंदी. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला आणखी पुढे जावं लागणार आहे. ज्या ज्या ठिकाणी शंभू महादेवाचं वास्तव आहे त्या ठिकाणी पाणी असणारच. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा देवाला अभिषेक घालून बाहेर येण्याचा मार्ग आहे. या ठिकाणी नंदीची सोंड बनवण्यात आलेली आहे. हे सर्व काळ्या पाषाणामध्ये कोरलेलं आहे. आणि मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी मंदिराच्या समोर आपल्याला पोचावं लागेल. पाण्याचा इथं भरपूर स्रोत आहे आणि मंदिराच्या समोर ही एक तोफ बघायला मिळते आपल्याला. हा तोफेचा मागचा भाग आहे. समोरील तोफ कुठे आहे हे आपल्याला माहीत नाही. मंदिरामध्ये इथून आपल्याला प्रवेश करावा लागेल. ह्या तटबंदीमधून आत गेल्यानंतर समोर आपल्याला शंभू महादेवाचा काळ्या पाषाणामध्ये बनवलेला एक नंदी बघायला मिळतो. तुम्ही दर्शन घ्या. ओम हर हर महादेव. नंदीच्या समोर एक कासव देखील आहे आणि समोर मेन गाभाऱ्यामध्ये शंभू महादेवाची पिंड आहे. पण दरवाजाला कुलूप असल्यामुळे आपल्याला बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल. ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. तुम्ही दर्शन घ्या. ओम नमः शिवाय. पिंडीच्या समोर मागच्या बाजूला काही प्राचीन मूर्ती आहेत. त्यामध्ये हनुमंत आहेत, दत्त आहेत आणि आणखी एक काळभैरवची मूर्ती आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. आता आपण समाधींच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया. ही पहिली समाधी आहे शूररत्न
बाजी प्रभू देशपांडे, ज्यांनी घोडखिंडीमध्ये वाघासारखे दुश्मनांना कापून हरवले आणि स्वराज्यासाठी पावनखिंडमध्ये आपले प्राण सोडून स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपली भूमिका निभावली. बघू शकता तुम्ही ही समाधी, आणि समाधींचे आता मी दर्शन घेत आहे, तुम्ही देखील दर्शन घ्या. हर हर महादेव. बाजींच्या समाधीच्या मागे त्यांचे बाहू फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे. त्याचे दर्शन घेण्यासाठी आता आपण पुढे जाऊया. समाधीचे तळचा भाग काळ्या पाषाणामध्ये बांधण्यात आलेला आहे आणि मोठमोठे दगड चुन्याने कसे एकत्रित जोडलेले आहेत हे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे. मी दर्शन घेत आहे, तुम्ही देखील दर्शन घ्या. फुलाजी प्रभू देशपांड्यांचा विजय असो. मित्रांनो, या समाधींच्या जवळ पोहोचल्यानंतर दोन्ही समाधींचे मी तुम्हाला दर्शन घडवून आणले आणि मी देखील माता टेकून दोन्ही समाधींचे दर्शन घेतले. या ठिकाणी हा बोर्ड शिवकालीन दगडी फूल दर्शवण्यासाठी लावण्यात आलेला आहे. बघितलं. आता आपण एकदम जवळ फुलाच्या पोचलेलो आहे. खाली जाण्यासाठी ही पायवाट आहे. ह्या पायवाटेवरून आपण फुलाच्या एकदम वरती पोचतो. मित्रांनो, विशाळगडच्या उजव्या साईडला डोंगराच्या एका कड्यावरती असलेली शिवकालीन पूल बघण्यासाठी विशाळगडवरून 1.5 ते 2 किलोमीटर अंतर डोंगर उतरत खाली यावं लागलं. पायवाटेने येत असताना पाय घसरत होते, ॲडव्हेंचर प्रवास होता, तरी देखील दुपारच्या कडक उन्हामध्ये या ठिकाणी मी पोहोचलो. पुलावरून पुढे जात असताना वर काही दगड आपल्याला तुटलेले बघायला मिळतात, कारण अनेक वर्ष होऊन गेली. ऊन वारा पावसामुळे वरचा भाग तुटलेला आहे. तरी देखील या पुलावरून जाताना आपल्याला समजते या पुलाची मजबूती एकदम खतरनाक आणि कठीण आहे. म्हणजे पूर्वी ह्या पुलाचा वरचा बांध ह्या टोकापासून असाच ह्या टोकापर्यंत असणार आहे. दगडी बांधकाम इथून बघायला मिळते आणि समोर हे शिवकालीन फूल तुम्हाला असे बघायला मिळते. बघा, या ठिकाणी फुलाचा हा बांध आपल्याला बघायला मिळतो. काही दगड पडलेले आहेत या ठिकाणी, पण काही अवशेष आहेत. पण मेन भाग हा आहे. ह्या दोन्ही भागामधून पाणी बाहेर खाली कड्यामध्ये पडते आणि दगड एकावर एक कसे सटीक रचलेले आहेत हे तुम्ही बघू शकता. ह्या दोन्ही भागामधून पाणी फुल भरून वाहते, तर सुद्धा हे दगड थोडे पण हललेले नाहीत. यावरून आपल्याला समजते राजांच्या काळातील बांधकाम किती मजबूत केली जात होती. आता पहिल्या कमानीमधून जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा कमानीच्या आतमध्ये आपल्याला दगड एकावर एक रचलेले बघायला मिळतात. ह्या दगडांच्या मध्ये कुठेही चुन्याचा वापर केलेला नाही. हे दगड असेच एकदम सटीक तऱ्हेने एकावर एक रचलेले आहेत. आणि ह्या कमानीमधून बाहेर आल्यानंतर आपण ह्या कड्याच्या कोण्यावरती पोहोचतो. इथून आपण आता दुसऱ्या कमानीमध्ये प्रवेश करूया. ही आहे दुसरी कमानी. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडावरती घेऊन आलो आणि हा गड नावाप्रमाणेच विशाल आणि किती भव्य आहे हे तुम्ही अनुभव करून घेतले असेल. गडाच्या चारी बाजूने असणारे देव गडाचे कसे संरक्षण करतात हे देखील तुम्ही बघितले आणि गडावर असलेली प्राचीन गुहा, तटबंदींचे अवशेष आणि शिवकालीन फूल, छत्रपती शिवाजी महाराजांचे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधी बघून आपण दर्शन देखील घेतले. गडावर येत असताना वाटेमध्ये आपल्याला खूप मोठ्या तोफा पण बघायला मिळाला. एक तोफ तर दोन्ही भागामध्ये तुटली होती हे देखील आपण बघितले. अर्धचंद्राकार विहीर, गोलाकार विहीर आणि पंतप्रतिनिधी वाडा पण आपण बघितला आणि वाड्याच्या खालच्या साईडला असलेली टकमक टोक देखील आपण बघितले. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खूप काही बघायला मिळाले. देवांची दर्शने पण झाली. या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हा गड दाखवला आणि हा व्हिडिओ बनवून दाखवला. हे सर्व काही तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया असे आज नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद.
जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.